ग्रहांचे संकेत भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. मीन राशीच्या मित्रांनो, 15 जुलै नंतर तुमच्या आयुष्यातील एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण गुरुची विशेष कृपा, भाग्याची साथ आणि बुद्धीची योग्य दिशा या तिन्ही गोष्टी तुमच्या बाजूने काम करताना दिसू शकतात. मात्र अनावश्यक खर्च, भावनेत घेतलेला निर्णय किंवा कागदपत्रांकडे केलेले दुर्लक्ष तुमचा फायदा कमी करू शकते. मग जुलै 2026 तुमच्यासाठी नेमकं काय घेऊन येत आहे आणि कोणती चूक टाळणे सर्वात महत्त्वाचं आहे. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया जुलै 2026 मधील प्रमुख ग्रहयोग. 4 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करतात. 7 जुलै रोजी बुध मिथुन राशीत वक्री होतात. 15 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करतात. मंगळ संपूर्ण महिना वृषभ राशीत राहतील. देवगुरु बृहस्पती संपूर्ण महिना कर्क राशीत राहतील. 23 जुलै रोजी बुध पुन्हा मार्गी होतील. 26 जुलै रोजी शनी मीन राशीत वक्री होतील. राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत राहतील. मित्रांनो, ही ग्रहस्थिती भाग्य, करिअर, शिक्षण, प्रेम आणि धनलाभावर विशेष प्रभाव टाकणारी आहे. आता पाहूया या ग्रहयोगांचा तुमच्या जीवनावर नेमका काय परिणाम होणार आहे. सुरू करूया करिअर आणि नोकरी संदर्भात. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः 15 जुलै नंतर नवीन जबाबदारी, नवीन संधी आणि प्रगतीचे मार्ग उघडू शकतात. प्रशासकीय आणि नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रामध्ये विशेष यश मिळू शकते. आता वळूया व्यवसायाकडे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन योजना यशस्वी होऊ शकतात. परदेशाशी संबंधित कामामधून लाभ मिळू शकतो. नवीन ग्राहक आणि नवीन संधी मिळू शकतात. आता बघूया धन आणि आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत आहे. अडकलेली रक्कम परत मिळू शकते. नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात. गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. मात्र अनावश्यक खर्च टाळा. घर, कुटुंब आणि मानसन्मान. कुटुंबाचे सहकार्य मिळू शकते. 15 जुलै नंतर घरातील वातावरण आणखी आनंदी होऊ शकते. आईचे सहकार्य मिळू शकते. समाजात मान आणि सन्मान वाढू शकतो. आता बघूया प्रेमसंबंध. प्रेमसंबंधासाठी हा महिना अत्यंत अनुकूल राहू शकतो. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. भावना आणि विश्वास दोन्ही वाढू शकतात. आता बघूया मॅरेज लाईफ. मॅरेज लाईफ मधुर राहू शकते. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. संतान सुखाची शुभ बातमी काहींना मिळू शकते. आता बघूया शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत शुभ ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, मुलाखत, उच्च शिक्षण आणि संशोधन यामध्ये विशेष यश मिळू शकते. 7 जुलै नंतर एकाग्रता आणखी वाढू शकते. आता बघूया आरोग्य. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. तणाव, पचनाचे विकार आणि थकवा जाणवू शकतो. नियमित दिनचर्या आणि योग फायद्याचाच ठरेल. जुलै महिन्यातली महत्त्वाच्या तारखा बघूयात. 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतोय. 7 जुलैला बुध वक्री होतोय. 15 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतोय. 23 जुलैला बुध मार्गी होतोय. 26 जुलैला शनी वक्री होतोय. आता बघूया विशेष सावधगिरी. अनावश्यक खर्च टाळा. कागदपत्रे वाचल्याशिवाय सही करू नका. भावनेत निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आळस टाळा. अंतिम निष्कर्ष काय आहे मीन राशीच्या मित्रांनो? जुलै 2026 हा तुमच्यासाठी गुरुच्या कृपेचा अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचा आणि प्रगतीचा महिना ठरू शकतो. विशेषतः 15 जुलै नंतर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसू शकतात. योग्य निर्णय घ्या, संधी ओळखा आणि संयम ठेवा. कारण तुमच्या यशाची नवी सुरुवात याच महिन्यात होऊ शकते. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रास कोणती आहे ती आणि जुलै महिन्याकडून तुमची सर्वात मोठी अपेक्षा काय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण.